नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं सिक्कीम सिरीज मध्ये परत एकदा स्वागत करते मी। तर ही जी व्हिडिओ आहे फिशची ती आहे केच परी लेकची। त्यानंतर आपण गेलो होतो छानसा वॉटरफॉल बघण्यासाठी ज्याचं नाव होतं कंचनजंगा वॉटरफॉल। तर मी जिथून ब्लॉग एंड केला होता तिथूनच मी सुरुवात करते आहे, पण त्या अगोदर थोडे आपण रिकॅप व्हिडिओज दाखवून घेऊया असं म्हणाले, कारण आपले ब्लॉग्स काही न्यू सबस्क्रायबर्स पण बघत आहेत आणि जे कोणी ट्राय ऑन टूर 6 ला सबस्क्राईब केलेले सबस्क्रायबर्स आहात त्या लोकांनाही बेटर जातं कनेक्ट करण्यासाठी। ब्लॉगच्या एंडिंगला तर तुम्ही बघितलंच होतं की आपण कंचनजंगा वॉटरफॉलच्या इथून निघालो होतो आणि कुची चाट एक्सप्लोर करत होता। किती सुंदर बनवते आहे, कुचीला तर खूपच आवडलं। काफी अच्छा भेल बनाया, बहुत ही। इसको आप लोग क्या बोलते हो? चना चाट। चना चाट। ओके, काफी टेस्टी था। हाँ, मेरा फास्ट है इसलिए मैं टेस्ट नहीं कर पाई, बट बहुत टेस्टी था। इन्होंने कर लिया है, तो हम घर पे जरूर ट्राई करेंगे। आपका नाम बताएगी? अंजली तामण। थँक्यू सो मच। तर चना चाट खात आपण कंचनजंगा वॉटरफॉल्सच्या इथून निघालो होतो आणि मग हळूहळू नेचरची ब्युटी एन्जॉय करत आपण परत हॉटेलला पोहोचणार होतो आणि निघूया, कारण इथे जसे 4 वाजतात असं म्हणतात की 4 नंतर लगेचच काळोख पडायला स्टार्ट होतो, कारण 4:30 ला ह्यांचा सनसेट होऊन जातो। तर चला बघूया आपण जेवढ्या वेळ काळोख नाही पडत तो पण आपण फिरूया, नाहीतर मग ते सेफ नाही बोलत, कारण इकडचे रस्ते मी तुम्हाला सांगतच आहे। तो चला आपण अजून काय एक्सप्लोर करता आलं तर करूया, नाहीतर फिरण्याचा टाइम आपला ऑलमोस्ट संपलेलाच आहे। तर वॉटरफॉलच्या इथून थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला एक छोटीशी रिव्हरची स्ट्रीम दिसली। तिथे आम्ही थोडा हॉल्ट घेतला, कारण थंडी तर एक्स्ट्रीम होतीच, प्लस क्लायमेट पण इतका छान होता की खूपच छान वाटत होतं। तर आम्हाला वाटलं कुठे फिरण्यापेक्षा आपण थोडासा हॉल्ट घेऊया आणि निवांतपणे इव्हनिंग स्पेंड करूया। आजूबाजूची ब्युटी बघत आम्ही पोचलो अगदी काळोख पडल्यानंतर हॉटेलमध्ये, आणि आज खूप बुकिंग्स होत्या त्यामुळे त्यांनी सगळ्या बाजूच्या लाइटिंग्स ऑन केल्या होत्या। तर आता नाईटचा दृश्य काहीसा हॉटेलचा असा दिसत होता। उद्या पण तोच व्ह्यू बघायला भेटणार आहे परत एकदा तुम्हाला। मून ह्याच्यातून दिसणार नाही, पण थोडंसं दिसतंय, शेप नाही दिसणार। मस्तपैकी चंद्रकोर आलंय, एकदमच ब्युटिफुल। मोबाईलमध्ये कॅप्चर करतो, दाखवतो, हे बघून घ्या। मस्तपैकी हार्ट आपल्याच रूमच्या बाहेर आहे। तर चला आता आम्ही फ्रेश होतो। आता बघूया, आम्ही आज तर जेवण फार लेट करणार आहोत। जमलं तर क्लोजर देऊ, नाहीतर हाच क्लोजर समजा। भेटूया उद्या सकाळी। सो इकडे कुरकुरे पार्टी चाललेली आहे। मी सेबामेटचा छानवाला एकदम मॉइश्चरायझर मस्तपैकी लावून घेतलाय भूतासारखा, कारण इकडे माझी स्किन ड्राय असल्यामुळे अजूनच ड्राय पडली आहे। सो बघू शकताय इथे आमचा पसारा परत एकदा। तेवढी मोठी रूम असून पण आम्ही पसाराच केलेला आहे। तर चला आता मनूचं जेवण येणार आहे, मग दाखवते। माझी बोंडस परी झोपते आणि तिथे जेवण आलेलं आहे, मनूला भरवलंय। सो आता ती झोपते, माझं आणि कुचीचं राहिलंय। सो कुचीला आता मी सांगते जेवून घे, तो पण मी निवाला झोपवते आणि मग मी सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आता आपण रेडी झालेलो आहोत। तर वाजलेत 8 आणि बघा मनूचा लुक। सो शी इज अ फ्रॉग। हा हे मम्माचा लुक। हॅलो, गुड मॉर्निंग। ब्युटिफुल। इथे खूप थंडी आहे, पण तरी पण मी साडी आणली आहे, तर इथे ती वाली रील बनवलीच पाहिजे, त्यामुळे साडीचा प्लॅन झाला, ती मी आता वेअर केली। तर आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि निघतो, आणि मग ऑन द वे आपण कॅचअप करू।
आज भरपूर लॉंग ट्रॅव्हल असणार आहे आपलं, बिकॉज वी आर गोइंग टू गँगटॉक टुडे. तर चला भेटूया आपण. सो आता आपण लमथांग रिट्रीट मधून निघालेलो आहोत. प्रॉपर्टी खूप छान होती, पण काही गोष्टी त्यांनी अपडेट करायला पाहिजे. ते आपण हे करूया, बोलूया त्यावर. बट सध्या तरी आपण निघतोय छानपैकी रेडी होऊन. तर सोफार आपण खूप सारे व्हॅलीज, माउंटन्स, वॉटरफॉल, अनेक अशा गोष्टी बघितल्या आणि अगदी सिनिक व्ह्यूज पण मी तुम्हाला ब्लॉग थ्रू दाखवले. पण आज मी तुम्हाला कोणत्या तरी खास लोकेशनवर घेऊन जाणार आहे, ज्यासाठी आम्ही सुद्धा खूपच एक्सायटेड आहोत. कारण आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की ही जी ब्युटी ज्यांनी निर्माण केली आहे, जे नेचर आहे ज्यांनी निर्माण केलंय, त्यांच्याच रिलेटेड आपण कोणत्या तरी लोकेशनवर जाणार आहोत. ओळखलं असेल तर कमेंट करा. सो गाईज, तुम्हाला जर तुमची व्हेकल कधी उभी करायची असेल तर नक्की पेलिंग टू गँगटॉक जा. अशी स्ट्रेट गाडी होते, पूर्ण रस्ता असा आहे, एवढा स्लोपी. एक टाइम मला आता असं वाटलं होतं की आम्ही चुकीच्या रस्त्यावर तर नाही ना आलोय, कारण आमची एकच गाडी होती. आता 2-3 गाड्या पास झाल्या. थोडा धीर आला मनाला. ड्रायव्हरला तर विचारूच नाही काय वाटतंय. गाडी अशी एक आकड्यासारखी सरळ होते पूर्ण, एवढी बापरे भीती वाटते. आणि खाली पूर्ण दरी आहे, जागा सुद्धा नाहीये वाचा. इकडची नेचर ब्युटी आणि रोड्स अनोखेच आहेत, त्यामुळे एक्सपिरियन्स करना तो बनता है. ओनली वन व्हेकल ॲट अ टाइम. इथे कॉशन लिहिलंय. सो हा आपला कालचा रस्ता होता. हा, मग इथून आता आपण चाललेलो आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला. सो अजून एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. आमची जी ही जर्नी आहे ती अजून ब्युटिफुल बनली, कारण आम्ही ज्या स्टेटमध्ये आहोत किंवा जिथे आम्ही जातो तिथलेच आम्ही सॉंग्स पण ऐकतो. सो आत्ता आम्ही त्यांच्या कल्चरचे सॉंग्स ऐकत होतो. हां, आम्हाला लँग्वेज आणि वर्ड्स तेवढे कळत नव्हते, बट आम्हाला त्यांचे जे व्हिडिओ सॉंग्समधून आम्हाला त्यांचे इमोशन्स किंवा गाण्याचे जे लिरिक्स आहेत त्याच्यावरून आम्हाला त्यांचे इमोशन्स कळत होते. आणि खूप ब्युटिफुल म्युझिक आहे. नक्की सगळ्यांनी पहाडी सॉंग्स ऐकलेच पाहिजे. आमचे खूप सारे सॉंग्स आहेत जे ते पहाडी फेवरेट आहेत आणि आमची अख्खी एक आता लिस्ट 20 गाण्यांची रेडी झालेली आहे. आणि त्याचमुळे त्याच पहाडी फेवरेट सॉन्गवर आम्ही रील्स बनवलेल्या आहेत, जे आम्हाला सगळ्यात जास्त सॉन्ग आवडतं. त्याच्यावर अगदी रोमॅन्टिक सॉन्ग आहे, त्यामुळे डू वॉच. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या फॅमजॅम टेल्सला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ती रील दिसेल. सो प्लीज गो अँड फॉलो अस ऑन इंस्टाग्राम फॅमजॅम टेल्स. मी पेज सुद्धा शेअर करते. तर हा बघा, अजून हा एक ब्लॉग आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला टनल बघायला भेटलेला आहे. आणि सगळ्यात मॅजिकल एक गोष्ट आता आहे, ह्या टनलमधून जसं आपण बाहेर पडू तसं बघा पूर्ण ब्युटी चेंज होणार आहे. इथे व्हाईट सँड किंवा ग्रीनरी थोडी कमी होती, आणि तसंच या साईडला आपण जसं टनल क्रॉस करतो इथे परत एक ब्राईट ब्युटी आपल्याला बघायला भेटली आहे की नाही. मॅजिकल एकदम. म्हणूनच मी सारखी तुम्हाला ब्लॉग्स थ्रू सांगते की ही जी जागा आहे ती एक्सप्लोर करण्यासारखीच आहे. अजून एक जवळून रिव्हर फ्लो पण मी तुम्हाला दाखवते. किती ब्युटिफुल कॅफे आहे ना, आणि त्याचं लोकेशन सुद्धा बघा किती छान ठिकाणी हे लोकेटेड आहे. तर आपण थोडासा हॉल्ट घेतला होता कॅफेमध्ये आणि मग आता आपण निघालेलो आहोत. तर मित्रांनो, आपण पेलिंगमध्ये एका अशा जागेवर जात आहोत. तिथली कथा सांगताना
पार्वती व शिव यांचं प्रेम, त्यांची तपश्चर्या आणि भक्तीचा त्याग हे सगळं आपण इथे अनुभवणार आहोत. ही जागा नक्कीच तुम्हाला आध्यात्मिक शांती आणि शक्ती देईल. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला एक जाता जाता प्राचीन कथा सांगते. जेव्हा पार्वती मातेने शिवांना सांगितलं सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, तेव्हा माता हिमालयात गेली. तिथे तिने एक गुप्त जागी एक विशेष शिवलिंग प्रकट केलं. हे शिवलिंग नंतर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग बनलं. असं मानलं जातं की ज्योतिर्लिंग हे परम तेजाचं प्रतीक आहे, जे शिव आणि पार्वतीचं अखंड प्रेम आणि भक्तीचं प्रतीक आहे. तर अशाच काही अद्भुत शक्ती आणि शांती अनुभवण्यासाठी आम्ही ह्या ब्लॉग थ्रू तुम्हाला एका खास ठिकाणी पेलिंगमध्ये घेऊन जाणार आहोत. तर अशा पवित्र स्थानी जात असताना माझ्या मनात विचार आला, आपण शिव आणि पार्वतीबद्दल कथा तुमच्यासोबत शेअर करावी. तर नवीन दिवस आणि पेलिंगमध्ये सकाळची सुरुवात होते एका वेगळ्याच ऊर्जा आणि शांततेने. आज आपण आलोत इथे प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंग मंदिर संकुलात, जिथे एकाच ठिकाणी भारतातील सर्व ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती पाहायला मिळते. हर हर महादेव असं म्हणून मी तुम्हाला सांगते आहे, पेलिंग मधल्या सिद्धेश्वर चारधाम मंदिरात आता आपण जात आहोत. इथे 50 रुपीजचं तिकीट घेऊन आपण आत आलेलो आहोत. मला खात्री आहे महादेवांच्या प्रत्येक मूर्तीमध्ये एक वेगळी भक्ती आणि ऊर्जा अनुभवायला आपल्याला मिळणार आहे. वाव, तिकडे बघा. ओ माय गॉड, दॅट्स सो ब्युटिफुल. शंकर भगवानचे जे आयडल आहे ते इतकी ब्युटिफुल, मोठी आणि व्हाईट आणि ब्ल्यू शेड मध्ये आहेत. खूपच छान. तुम्हाला दिसली असेल तर कमेंट करा. तोपर्यंत आम्ही जातो, छानपैकी दर्शन घेतो, कारण मंदिराच्या आत मला वाटतंय की फोटोज घेणं अलाउड नाहीये. तर जमेल तसे तर मी तुमच्यासोबत फोटो व्हिडिओ शेअर करणार आहे. सो चला, मी सिद्धेश्वर चारधाम ना, सिद्धेश्वर चारधामचे दर्शन करते आणि मग भेटते. आणि जे जे आम्ही व्हिडिओज तिकडे घेऊ, ब्लॉगिंग जशी जशी करता येईल तसं तसं करण्याचा प्रयत्न करू. तर ह्या सिद्धेश्वर धाम एक्सप्लोर करण्यासाठी आम्हाला फारच एक्साइटमेंट होती आणि आता तुमच्यासोबत शेअर करायलाही खूप छान वाटतंय ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपण हे असेच ब्लॉग कंटिन्यू ठेवू, पण आता आपण हा ब्लॉग इथेच एंड करणार आहोत. तुम्हाला ह्या चारधामचं दर्शन घ्यायला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि महादेवांची भक्ती चालू ठेवा. हर हर महादेव. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.